Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। 28 एप्रिल 2026 महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्रीमान विष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड पुणे येथील डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठात असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज च्या 100व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे दिमागदारपणे उद्घाटन झालं। 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत चालणाऱ्या या 3 दिवसीय परिषदेचा मुख्य विषय ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे हा आहे। भारतीय विद्यापीठ संघाच्या या शताब्दी परिषदेसाठी देशभरातून 300हून अधिक कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि धोरणकर्ते एकत्र आले आहेत। पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक कुलगुरूचे आणि पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागतही करण्यात आलं। यावेळी माननीय डॉक्टर सौभाग्यवती भाग्यश्री पाटील, प्रभारी कुलपती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी चिंचवड पुणे आणि अध्यक्षा ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी पुणे माननीय डॉक्टर सोमनाथ पी. पाटील, प्रभारी कुलपती ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी पुणे आणि सचिव डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटी पुणे माननीय डॉक्टर सौभाग्यवती अस्मिता जाधव, प्रभारी कुलगुरू डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि सचिव डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे माननीय डॉक्टर यशराज पी. पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून पाहुण्यांचे स्वागत केलं। या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर पी.डी. पाटील, कुलपती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे, भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्ष व कानपूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक विनय कुमार पाठक, सरचिटणीस आणि सदस्य सचिव डॉक्टर सौभाग्यवती, डॉक्टर पंकज मित्तल, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर एन.जे. पवार आणि देशातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते। या सोहळ्यात राज्यपालाच्या हस्ते युनिव्हर्सिटी न्यूजच्या विशेषांक असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ॲसेच्युअर ऑफ इनव्हॅल्युएशन ट्रान्सफॉर्मेशन अँड डीलरशिप आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह हाय एज्युकेशन @2047 या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आलं। या कार्यक्रमात राज्यपाल बोलताना पुढे म्हणाले की आपल्या भारतीय विद्यापीठ संघाला देशातील थोर नेत्याचे मार्गदर्शन लाभले आहे। ही अभिमानाची गोष्ट आहे। विकसित भारत 2047च्या प्रवास नव उपक्रम आणि संशोधन केंद्रस्थानी असेल। विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान न घेता समाजात संधी निर्माण करणारे आणि समस्या सोडवणारे नागरिक बनावं, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला पाहिजे। डॉक्टर डी.वाय. पाटीलच्या शैक्षणिक दूरदृष्टीचा वारसा हे विद्यापीठ समर्थपणे पुढे नेत आहे, याचा मला आनंद वाटतो। राज्यपालांनी जय जवान जय किसान ते जय विज्ञान जय अनुसंसाधन या प्रवासाचा उल्लेख करत नाविन्यपूर्ण संशोधनावर भर दिला। उच्च शिक्षणासाठी 50% प्रवेश प्रमाणात गाठण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायची गरज त्यांनी अधोरेखित केली। पर्यावरणपूरक विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रगत तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश यावरही श्री वर्मा यांनी भर दिला। तसेच परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले व आणि डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला।
माननीय पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे म्हणाले की आजच्या काळात शिक्षणाने केवळ ज्ञान घेऊन चालत नाही, तर विद्यार्थ्याने मूल्य आणि जबाबदारी जाणीव निर्माण केली पाहिजे. चारित्र्य आणि सचोटी हेच खऱ्या गुणवत्तेचे गमक आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा समतोल राखूनच आपण देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो. ते पुढे म्हणाले की ही परिषद भारतीय मूल्यावर आधारित आणि जागतिक बदलाशी सुसंगत अशा उच्च शिक्षणाची आणि दिशा निश्चित करेल असाही विश्वास केला. अशी माहिती आमचे पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली. अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर विनय कुमार पाठक जी, सेक्रेटरी टू द गवर्नमेंट Dr. D.Y. Patil Vidyapit, Dr. P.D. Patil. is not merely about becoming the world's richest or more. Start with our first session at 12:30 sharp in the same auditorium. Thank you. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.